नमस्कार मैत्रिणींनो. तर आज आपण बनवणार आहोत घोरभाजीचं वरण. तुम्ही बघितली आहे की अशी घोरभाजी आणि याची भाजी खाल्ली आहे का? तर नसेल खाल्ली तर चला मग आमच्या पद्धतीने, आमच्या विदर्भाच्या पद्धतीने मी तुम्हाला वरण करायला शिकवणार आहे. तर चला मग आता आज आपण घोरभाजीचं वरण करूया. त्यासाठी घेतली आहे मी तुरीची डाळ 1 ते 1.5 वाटी आणि त्याच्यानंतर मी याच्यामध्ये घेतली आहे 1 वाटी मसूरची डाळ आणि त्याच्यानंतर अर्धी वाटी घेतली आहे मी मुगाची डाळ, ती शिलट्याची. आणि त्याच्यानंतर घेतली मी लाखोरीची डाळ. तुम्ही बघितली आहे की नाही बघितली तर माहीत नाही, पण ही खेडेगावात मिळत असते. लाखोरीची डाळ खूप छान लागत असते असं वरण. तर आता आपल्याला हे सगळं छान धुवून घ्यायचं आहे 2-3 पाण्याने आणि छान स्वच्छ धुवून घ्यायचं आहे. घोरभाजी ही शक्यतो गावाकडेच मिळत असते, शहरात खूप कमी प्रमाणात उपलब्ध असते. तुम्ही नक्की खाऊन बघा एकदा याची भाजी, खूप सुंदर असं वरण होत असते. तर आता आपली डाळ छान स्वच्छ धुवून झालेली आहे आणि आता आपल्याला याच्यामध्ये मी 5 ते 6 हिरव्या मिरच्या उभ्या कापून घेतल्या आणि 2 टमाटर. छान आंबट असं वरण होत असते. तर आता हे आपल्याला याच्यामध्ये अंदाजे पाणी टाकून घ्यायचं आहे. जेवढं वरण शिजायला पाणी लागत असते तेवढं आता आपल्याला याच्यामध्ये पाणी टाकून घ्यायचं आहे आणि छान शिजवून घ्यायचं आहे. आता आपल्याला कुकरला 2-3 शिट्ट्या घालून त्याच्या अगोदर आपल्याला याच्यामध्ये थोडंसं तेल आणि 1 चम्मच हळद घालून घ्यायची आहे. वरणाला छान कलर येत असतो याच्यामुळे आणि तेल टाकल्यामुळे छान चव पण येत असते. तर आता आपल्याला कुकरमध्ये लावून घ्यायचं आहे. वरण आपलं शिजलेलं आहे तोपर्यंत आपल्याला फोडणी तयार करून घ्यायची आहे. त्याच्यासाठी मी 2-3 चमचे तेल घेतलेलं आहे एका गंजामध्ये आणि तेल छान गरम झालं की आपल्याला याच्यामध्ये हिंग घालून घ्यायचं आहे. हिंग घालून झाल्यानंतर आपल्याला जिरा आणि मोहरीची फोडणी घालून घ्यायची आहे. तर आता जिरा आणि मोहरी तडतडली की आपल्याला आता याच्यामध्ये थोडीशी मी मेथीदाणे पण टाकलेले आहे आणि त्याच्यानंतर आपण मी हिरवा पालेकांदा टाकला आहे आणि लसणाची पण फोडणी घालत आहे. तर तुमच्याकडे जर हिरवा पालेकांदा नसेल तर तुम्ही पांढरा कांदा किंवा जो कांदा तुमच्याकडे अवेलेबल असेल तो तुम्ही घालू शकता. आणि छान हिरवा कंच असा गोडलिंबाचा पाला मी याच्यामध्ये टाकलेला आहे आणि हे छान आता आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे. माझे आता एवढ्या दिवसानंतर व्हिडिओ येत नव्हते कारण की माझ्या घरी तब्येती खराब असल्यामुळे. तर आता मी आपले पूर्ण व्हिडिओ कंटिन्यू करणार आहे आणि आता याच्यामध्ये आपल्याला 1 ते 1.5 चम्मच लाल तिखट घालून घ्यायचं आहे. त्याच्यानंतर आता आपल्याला अर्धा चम्मच हळद पावडर आणि धनिया पावडर घालून घ्यायचं आहे. त्याच्यानंतर चवीनुसार मीठ. हे सगळं घालून झाल्यानंतर आता आपल्याला छान मिक्स करून घ्यायचं आहे. अंदाजे 5 मिनटं हे शिजल्यानंतर आता आपल्याला याच्यामध्ये मी 2 चांगले मोठे टमाटर चिरून घातलेले आहे. ते आता आपल्याला याच्यामध्ये घालून घ्यायचं आहे आणि मिक्स करून घ्यायचं आहे. जेवढे आपण जास्त टमाटर घालू तेवढा आंबटपणा छान येत असतो वरणाला आणि घोरभाजीमध्ये पण आंबटपणा छान असतो. तर हे बघा आता आपण घोरभाजी छान धुतलेली आहे. मी स्वच्छ करून 2-3 पाण्याने धुवून घेतलेली आहे आणि याच्यामध्ये टाकून आता आपल्याला छान शिजवून घ्यायची आहे. याच्या कांड्या पण छान कोवड्याच असतात त्याच्यामुळे त्या काही आपल्याला लागत नाही. या घोरभाजीचं बेसन पण खूप छान लागत असते. मी नक्की तुम्हाला करून दाखवेन एकदा. तर आता ही बघा अंदाजे 5-10 मिनटात आपल्याला ही भाजी याच्यामध्ये छान मिक्स करून शिजू द्यायची आहे. कलर बघा किती सुंदर आलेला आहे आणि ही पटकन शिजत असते, जास्त वेळ लागत नसतो याला. अंदाजे 5-10 मिनटं आता आपल्याला शिजवून घ्यायची आहे. तोपर्यंत आपण जी कुकरला डाळ लावलेली होती तिला छान घोटून घ्यायचं आहे रवीने. आणि हे बघा छान मस्त 1 नंबर अशी शिजलेली आहे आपली आणि मिरची आणि टमाटर पण छान शिजलेले आहे. तर आता हे आपल्याला छान मिक्स करून घ्यायचं आहे आणि हे मिक्स करून झालं की आता आपल्याला आपली फोडणी शिजलेलीच आहे त्याच्यामध्ये हे सगळं आता सारण टाकून घ्यायचं आहे. आता आपली फोडणी पण छान शिजलेली आहे. तर आता हे छान मिक्स करून घ्यायचं आहे आणि याच्यामध्ये आपण जे डाळ शिजवून घेतलेली होती हे बघा घोडभाजी पण छान चांगली शिजली. तर आता आपल्याला हे जे काही डाळ शिजवलेली होती ती आता आपल्याला याच्यामध्ये मिक्स करून घ्यायचं आहे. आता जी कुकरला डाळ लागलेली आहे त्याच्यामध्ये पण आपल्याला थोडंसं पाणी घालून ते या वरणामध्ये टाकून घ्यायचं आहे पाणी
तुम्हाला हवे तेवढी तुम्ही ही डाळ घट्ट नाही तर मग पातळ ठेवू शकता, तुमच्या इच्छेप्रमाणे तुम्हाला कशी आवडते. तर याच्यामध्ये आता आपल्याला पाणी ॲड करायचं आहे. खूप दिवसानंतर आता माझे व्हिडिओ आलेले आहेत, तर तुम्ही नक्की बघा व्हिडिओ आणि तुम्हाला जर आवडले असतील माझ्या पद्धतीने बनवलेल्या भाज्या, तर नक्की माझ्या चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. तर बघा आता मी याच्यामध्ये अजून थोडंसं पाणी ॲड करत आहे, कारण की आमच्या घरी एवढं घट्ट वरण चालत नाही, म्हणजे आवडत नाही. तर त्याच्यामुळे मी थोडंसं पातळ बनवलेलं आहे. आणि बघा आता आपलं वरण छान शिजलेलं आहे आणि त्याच्यामध्ये आता आपल्याला सांबार घालून घ्यायचं आहे. तर आता आपलं एक नंबरचं हे घोडभाजीचं वरण तयार आहे. तुम्ही पण नक्की ट्राय करून बघा आणि तुमच्याकडे या भाजीचे कोणते कोणते पदार्थ करतात मला नक्की सांगा. तर अशाच चांगल्या चांगल्या रेसिपी बघण्यासाठी नक्की बघत राहा विदर्भाची चव आपलं चॅनल. आणि तुम्हाला रेसिपी आवडल्यास माझ्या चॅनलला नक्की लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. बाय बाय.